आणि दातात गुलाब होता आणि शायरी होती, दातों में गुलाब आंखों में नमी, मेरे लाइफ में तुम्हारी ही कमी. आली व्हॅलेंटाईन्स डे ला टाकलेला 12 लाईक होते आणि 12च्या 12 लाईक माझ्या मित्रांनी केले. मी कॉल देऊन लाईक करायला लावलेलं, लाईक कर की, फोटो टाकलाय लाईक कर की, लाईक कर की. पहिली कंपनी लेखायचं असतं, पहिलं प्रेम पहिली कंपनी तुम्ही विसरू शकत नाही. तुम्हाला वाटतं कारण ही शेवटचं आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, एक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कमी पगार असून पण आहे ना, काही लोक जॉब लवकर का सोडत नाही माहितीये का, कारण तिथं बाकी सगळं चांगलं असतं. मी एक वाक्य बोललोय, अर्थ तुम्ही काढलाय. बाकी सगळं म्हणजे कॉपी मशीन आहे, स्वच्छ टॉयलेट आहेत, लॉन आहे, कॅन्टीन चांगला आहे, मेंबरशिप कार्ड आहे, क्रोमाला डिस्काउंट आहे. तुम्हाला काय वाटलं? बघितला ना तुम्ही कशी केस लढू ह्या पुरुषांची मी, लगेच विचारतोय बाईचं नाव आलं की, आणि हे स्टेटस ठेवते सिग्मा मेलचं. काही बी करा, आपण ही चूक करू नका. तुमच्या टीएल ला, तुमच्या मॅनेजरला, तुमच्या इंस्टाग्रामला ऍड करू नका र. तुमच्या सिक लिव्हचं खरं कारण कळेल त्याला. इकडं सिक लिव्ह टाकली तिथं नाणे घाटात नसतोय धबधब्याखाली. मला हेच आवडतं, माझ्या शोला 88 वर्षाच्या आजी पण आल्यात, 8 वर्षाचं बाळ पण येतं. त्याच्या कानावर आपण अशा गोष्टी टाकतोय त्याच्या आयुष्यात त्याला काय बदल नाही घडला तर हसायला येईल. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय नाही करायचं, बाकी करायचं ते त्यालाच करायचं. कॉर्पोरेट टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. जॉब टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. तुम्ही तुमच्या आईबापाबद्दल जर सगळ्यात भारी गोष्ट त्यांच्यावर उपकार म्हणतोय मी, तुमच्या आईबापा जर उपकार करायचे तुम्हाला काय तर त्यांच्यासाठी करायचंय तर 2च गोष्टी, कारण त्या टोटली स्वार्थी आहेत. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पहिली गोष्ट, आणि त्यांना वेळ द्या. ह्याच्या पाल्याड त्यांना काहीच नको. आणि मला एक कळलं आपल्या बॉस आणि फॉरेनच्या बॉसमध्ये फरक काय. मला 2 मॅनेजर होते, एक हितला होता आणि एक ऑनशोअरचा होता. ऑनशोअर माहिती आहे ना, म्हणजे तिकडच. हितला मॅनेजर मी एक दिवस सिक लिव्ह घेतली की मला म्हणायचा सिक लिव्ह म्हणजे घरी येत, मग वरनं वर्क फ्रॉम होम करणं. मॅनेजरला माझ्या एक गोष्टच कळना, सिक लिव्ह म्हणजे आजारी लिव्ह असती, वर्क फ्रॉम होम नसतं. तुला कसं कळना? आणि जेव्हा माझ्या फॉरेनच्या मॅनेजरला, ऑनशोअर मॅनेजरला कळतंय मी सिक लिव्हवर आहे, ती तेव्हा स्टेफी मोठा मेल करते, सौरभ प्लीज टेक केअर, डेज आर नॉट गुड, वी हॅव ब्युटिफुल मेमरीज विथ यू, प्लीज टेक केअर. डेंग्यू झालता तेव्हा, असं सांगितलं. बघा माझी जी मॅनेजर जी माझा पगार करते या, ती मला पॅरेग्राफ लिहून सांगते हा की तू काळजी घे, आणि जो पगार त्याच्या मार्फत येणार आहे तो मला म्हणते ह्या घरनं काम कर. मी नेहमी सांगतो, परत सांगतो, यू आर रिप्लेसेबल ॲट वर्क, नॉट ॲट फॅमिली. जिवंत राहा, बाकीचं नंतर बघू. आणि तुमच्या मॅनेजरला पण तुम्ही समजून घ्यायला शिका प्लीज. मोस्टली मॅनेजरचं वय 33, 35, 40 असतं. गड्याचं लग्न झालेलं असतं, नवीन नवीन असतंय, पोरबाळ झालेलं असतंय, रात्रीचं ते झोपून देत नसतंय, त्याची झोप होत नसती, त्याचा पिकअप वेळेत होत नाही, तुम्ही वेळेत काम करत नाही. आता त्याच्या जागी स्वतःला ठेवा बरं. मी मागच म्हणली, मला जर माझ्यासारखं पोरगं झालं ना आयो, मला 3 शांत्या करायला लागत्याल. मी पप्पाला ती म्हणली, मला माझ्यागत पोरगं नाही व्हायला पाहिजे, तुम्ही म्हणून मला सहन केलाय. बॉसचं माझं नातं खरं चांगलं. जेव्हा बॉसला कळलं ना की ह्याला ऑक्टोबर 20, आज काय माहिती आहे तुम्हाला, आज शो का ठेवलाय ते सांगायचं राहिलं. आज 20 ऑक्टोबर आहे. आज माझ्या 20 ऑक्टोबर आहे. आज माझ्या पब्लिक स्पीकिंग, स्टोरी टेलिंग, स्टँडअपच्या जर्नीला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत. आज 6 वर्ष कंप्लीट होतात. 2018ला ॲक्सिडेंटली स्टेजवरती गेलो. ज्या कॉलेजमधून रश तिकीट केलं तर त्या कॉलेजमधून एका मॅडमचा कॉल आला. TCSच्या एका क्युबिकलमध्ये बसलेलो. फोन आता अलाउड नव्हता तेव्हा, सगळं बाहेर ठेवायचं. जेवणाच्या वेळी बाहेर गेलो, लॉकरमध्ये एक मिस कॉल दिसला अननोन नंबरवरनं. सिंगल पोराला फेक आशा असते. मी रिलेशनशिपमध्ये होतो, मला ती आशा पण नव्हती. मला वाटलं कसा वळावला जोक. मला वाटलं क्रेडिट कार्डवाल्यांचाच कॉल असेल, कारण जेव्हा त्यांना कळतं सॅलरी अकाउंट निघाले त्यांना ऊत येतो तुम्हाला कॉल करायचा. सर डू यू वॉन्ट अ पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड पाहिजे का, तुम्ही सॅलरी अकाउंट काढले. मी अजून एक गोष्ट शिकलो. मला मागचे 4 दिवस झाले ना IDFC बँकेचा कॉल येतोय. कधीही कोणाचा कॉल आला ना, मी 10 मिनटं बोलतो, 15 मिनटं बोलतो, नीटच रिव्ह्यू देतो. बाळा तो बी त्याचा जॉब करतोय.
उगच आपलं रूडली बोलाय. कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्यापेक्षा कमी लेवलचं काम करणाऱ्या किंवा कमी पगाराच्या काम करणाऱ्या माणसासोबत तो कसा वागतो ह्याच्यावरच असतं. माझा 2 नंबरचा बॉस सगळ्यात भारी होता. तो शिपायापासून सगळ्याला भारी वागवायचा. बॉसला स्वतःच्या शिवाय द्यायचा, पण चहावाल्याला कधी शिवाय द्यायचा नाही, कारण त्याला माहित होतं ह्याच्याप्रमाणेच चहा बनून येतो. आणि चुकून चहामध्ये गुळी आली तर अवघड होईल आपलं, नाही का. सो ते बी भीती असन त्याला, व्हॉट एव्हर इट मे बी असतं. बघा सावधान इंडिया आम्ही बी बघून मोठं झालोय. सो कम ऑन बॉयज. अजून जरी ओमनी दिसली तरी आमची हातभर फाटते. ओमनीमध्ये किडनॅपिंगची व्हॅन, कॉलेज गाडी म्हणजे CID. कॉलेज आले की भारी वाटतं, CID आली दया येणार. हा गाड्यांना कोड होतं प्रत्येक. आणि स्कॉर्पिओ म्हणलं की रोहित शेट्टीत दिसायचा. कुठं होतो आपण? हा कॉल आला आणि नाही मी विसरलेलो म्हणूनच विचारलं. मी खोटं तुमच्या शिक्षकांना म्हणणार नाही. तुमचं लक्ष होतं का बघा विचारलंय. शिक्षक माहिती आहे ना, विसरत्याला म्हणतात कुठं होतं आपण, मग तुम्ही सांगता, मग शिक्षक म्हणतात काय नाही लक्ष होतं का बघाय. गप्पा तुम्ही विसरल्याला. मला कॉल आला, मी अशा मॅडम बोलते YCIS मधून. माझं पहिलं उत्तर काय असेल, मी काय केलंय आता. कॉलेज सोडून मला 4 वर्ष झाल्यात आणि ह्यांचा मला कॉल येतो. मी म्हणलं मी काय केलंय आता. ते म्हणले काही केलं नाही, we just got informed by your another college that you got placed in 21 companies and we want to invite you for a guest speaker session. मी म्हणलं हा. मग मॅडमला वाटलं गड्याला इंग्लिश काय कळत. म्हणल्या तुम्हाला वक्ता म्हणून बोलवायचं आहे आम्हाला, असं. मी म्हणलं ठीक आहे ना, मी येतो म्हणलं, काही इश्यू नाही. असं मी बोललोच नाही. ह्या जोकच्या 3 स्टेज आहेत. हे मी आधी सांगितल्यात, परत सांगणार कारण स्टोरी लिंक ह्याच्यावर. मला पप्पांनी एक गोष्ट शिकवलेली कॉर्पोरेटमध्ये जाताना. पहिल्या वेळेस जर होकार दिला तर किंमत राहणार नाही. हे पप्पाने बी शिकवलं आणि एक्सनं बी शिकवलं मला. कारण तिनं मला प्रपोज केलता आणि त्या वेळात पुरीनं पोराला प्रपोज करणं म्हणजे लय मोठी गोष्ट होती. मला वाटलं पुरीनं प्रपोज केला म्हणजे होच म्हणायचं असते. हां मी हो म्हणलेलो. मग तवा विचार करून सांगतो बिंगतो नाही जागेव. आणि मग मला म्हणलं की असं आहे, तुम्हाला आम्हाला बोलवायचं आहे, तर वी विल पे यू 20,000 रुपीज फॉर 2 hour सेशन. मी म्हणलं हां 20,000. त्या म्हणल्या ना वी कॅन मेक इट 25 अँड अकोमोडेट युअर ट्रॅव्हलिंग ऑल्सो. मी म्हणलं मॅम लेट मी चेक विथ माय टीम अँड कन्फर्म. पाणी पिऊ द्या, डॉक्टर पण स्पेशल्स बघणार आहे. ह्यातलाय आनंद. 2 मिनिटं घड्याकडे बघितलं, आधी असं केलं येस येस येस. म्हणलं मॅम येस आय जस्ट कन्फर्म विथ माय टीम, आय एम अवेलेबल ऑन 20th October अँड माय टीम विल टेक इट फॉरवर्ड. माझी टीम कोण? जया, माझा मित्र. म्हणलं जया 25,000 मिळणार, ते 2,500 तुला देतो, माझा मॅनेजर म्हणून बोल. चालतं की मला शूटिंग काढाय बी येऊ का? ओव्हर गिव्हर पुरुष असतो, ओव्हर गिव्हर असतो. आज कुणी 4 चांगले मेसेज केले की मित्राला म्हणतो भावा तुला माहिती आहे का तिचा मेसेज आलता पुढं हार्ट होतं. ह्याला कुठं माहिती, तिला प्रत्येक गोष्टीत हात टाकायची सवय आहे. गेलो आणि पहिलं सेशन होतं माझं. 3 तासाचं सेशन 6 तास चाललं. 6 तासात कोण लगवीला उठलं नाही, काय नाही. शेवटी सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं आणि मी हँग झालो. ह्याच्या आईला म्हणलं मी एवढं भारी बोलतो आणि एवढं भारी बोलतो तर माझं डेअरिंग कसं झालं नाही कॉलेज आणि शाळेत बोलायचं. मी तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला बरोबर वेळी बरोबर ठिकाणी नेतो. हां तुम्हाला फक्त चालायचं असतं. मी जिंदगीत कधी भाषण दिलं नव्हतं, जिंदगीत कधी भाषण दिलं नव्हतं. लय फाटायची मध्ये भाषणाला, वक्तृत्व म्हणायत नव्हतं मला.
हां, वक्तृत्व स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धेला तर मला त्यांनी डायरेक्ट असं समजून चाललेला की ह्यो परप्रांतीय आहे म्हणून. नाही आपल्याकडनं माझं अक्षर मला 10 मिनिटांना वाचा येत नाही, अजून मी तसाच आहे, अजून तसाच आहे. बाय प्रोफेशन मी डॉक्टर नसलो तर बाय हँड रायटिंग मी डॉक्टर आहे. माझं मला खरंच 10 मिनिटांनी कळत नाही. आणि हे मागचे प्रूफ झाले. शोमध्ये मला काही लोकांनी मेसेज आणि साईन मागितलं ना शोच्या शेवटी. घरी गेलो एका दिदीनं फोटो पडले, दादा नक्की काय लिहिलंय? म्हणलं बी ब्लेस्ड लिहिलंय. ते म्हणली मला ब्लास्ट वाटलं. आता समजून जा माझं अक्षर कसं आहे. पण असं म्हणतात ज्यांचं अक्षर खराब असतं ते सगळ्यात हुशार असतात. बघा, माणूस स्वतःच्या अडाणीपणात बी सुख शोधतो, त्यातलाच मी एक. गेलो, सेशन दिलं आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिलं माझं सेशन झालं. आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल मला सांगायचं आहे, तिथले शिक्षक खूप छान आहेत. आणि काही काही शिक्षक माझ्या आयुष्यात मला खूप छान लाभले. त्यांनी एक झालं की दुसरं झालं की तिसरं कॉलेज रेफर केलं. मी दर शनिवार रविवार कुठल्या तरी कॉलेजला सेशन द्यायला जायचो. रविवारी मला गगनबावडा घाट, कोल्हापूर रिजन जो आहे ना, शेवळोशी बिळोशी, तिथल्या शाळांनी खूप सपोर्ट केला. रविवारी शाळा भरत नाहीत, मी फ्री सेशन देतो शाळेत. आत्तापर्यंत मी जेवढ्या शाळेत सेशन दिले, एकाही शाळेकडून 1 रुपया घेतला नाही, कॉलेजकडून दाबून घेतो. शाळांमध्ये फ्री. आणि सगळ्यात हार्ड क्राऊड कुठलं आहे माहिती आहे का? शाळेतलं. तुम्ही बारक्या पोराला हसवून दाखवा, दाढी मिशा काढू आपण. ऍक्टिंग न काढता हसवून दाखवायचं, बोलून. त्याला एकतर असं असं करायला लागेल, असं असं, तरच ते हसतं. बोलून हसवणं लय अवघड. ही हसवायची कला त्या बारक्यांमुळे आलंही. त्यांना जर हसवू शकला ना तुम्ही, तर तुम्ही कुठलंही ऑडियन्स क्रॅक करू शकता, कुठलंही. माझं ट्रेनिंग तिथं झालंय. मी म्हणलं ना, बना हुआ शाहरुख खान, तो म्हणलेला का नाही, काय त्याचं नाव मी विसरलो, स्टँडअप कॉमेडियनच आहे. तो म्हणलेला की बना हुआ शाहरुख खान सबको पसंद है, बनता हुआ शाहरुख खान किसी को पसंद नाही. मग आता जे सौरव भोसले जे काय म्हणते तुम्हाला आवडतंय, पण सौरव भोसले बनायचं ट्रेनिंग 2018 पासून 25 जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळातनं चालू झालं. ठीक आहे. आणि मला माझ्या या करिअरमध्ये 6 वर्षाचा सगळ्यात मोठा वाटा जर कुठला असेल, मला उद्या भविष्यात काय करता आलं तर मी नक्की करेन, ह्या एसटी महामंडळाचा आहे, लालपरीचा. लय भयानक कंटेंट आहे एका एसटीमध्ये. 45 माणसं बसतात, 45 माणसं 45 प्रकारची. एक म्हातारी असती, मिसरी लावून बसलेली असती. शेजारी बसायचं, म्हातारी तुम्हाला शी विल गिव्ह यू एव्हरी रिझन नॉट टू मॅरी. माझी सून अशी करती, मला तशी करती, सिरियली बघती, मला माहिती आहे ती माझ्या विष प्रयोग करणार आहे. मिसरी झाली की आजी हात धुणार, धर शेंगा खा. प्रेम बी, आजी टॉक्झिक जरी असली तरी प्रेमळ आहे. मग नंतर तुम्ही बघता तुमच्या पुढच्या सीटवर एक पोरगं बसलंय सॅक ठेवून, बिचारी आशा लावून बसलंय कुठली तरी पोरगी येईल, मी सॅक उचललं माझ्या शेजारी बसल. गावाकडच्या पोरांना माहिती मी काय बोलते. मग पुढनं एक पोरगी चालत येते, ह्यो सॅक उचलतो, तेवढ्यात मग आजोबा मागणं तिला ढकलतं, बसतं. त्याला लवली मुलगी बघायची होती, आता कवळं म्हातार बघायला लागते. कवळ्या चांगला कवळ्यांचा व्ह्यू मिळाला गेला. एसटीमध्ये भयानक कॉन्टेंट आहे. कोल्हापूरला गेलो तिथली भाषा एसटीमध्ये स्लँग कॅच करतो, नगरला गेलो तिथली कॅच करतो. आणि ही भाषा तिथून आली. जेवढं ट्रॅव्हलिंग करेल तेवढा महाराष्ट्र कळतो. 25 जिल्हे फिरलोय, 16 जिल्ह्यांमध्ये शोज केलेत. पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौरा जेव्हा डॉक्टर म्हणून करेल तेव्हा करणार, 25 जिल्ह्यामध्ये करणार. आधी महाराष्ट्र फिरणार, मग महाराष्ट्राबाहेर जेवढे मराठी लोक आहेत तिथं फिरणार, मग जाणार लंडनला, मग जाणार न्यूयॉर्कला, तिथं बी मराठीत करणार, मग करणार. आणि कुठल्याही एजन्सीशिवाय, कुठल्याही लेवलशिवाय करणार. इंडिपेंडंट आलतो, इंडिपेंडंट जाणार, आईबापाचंच नाव मोठं करणार. येतात बऱ्याच लोकांचे मेसेज की वी विल, काय म्हणतात त्याला, की आमच्या नावाखाली तुम्ही शो करा. नाही बाबा, 6 वर्ष मी इष्टीतनं असं करत होतो, तवा इथं आलोय, तवा तू कुठं होता माझ्या शेजारी, असं कर. बरोबर आहे ना. जी लोक तुमच्याबरोबर उपाशी राहिली त्यांच्याबरोबर तुम्हाला जेव्हा पोटभर खायला मिळतं तेव्हाच आनंद आहे ना. पोटभर खायच्या वेळ आले तेव्हा काय आहे. माझ्या आयुष्यात असे बरेच मित्र आहेत ज्यांनी मला भरपूर सपोर्ट केला ह्या जर्नीमध्ये, भरपूर सपोर्ट केला. म्हणजे ते म्हणायचे, सौर्या तुझी बोलण्याची कला आहे, आम्ही तुला कधी बोलून दाखवलं नाही, पण तू कर बिंदास, सगळं मस्त होणार. आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. जॉब सोडायची वेळ आली, कोविडमध्ये 2 वर्ष घरनं जॉब केला, तेव्हा माझं अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं, खूप मोठं ऑपरेशन झालं होतं. माझ्या आयुष्यात बऱ्याच घटना आहेत त्या तुम्हाला मे बी मी हयात असताना कळणार नाहीत. माझ्या आयुष्यातली दुःख मला तुम्हाला कधीच सांगायचे नाहीत, सांगणारे लय सिंपती घ्यायची नाही, हसवायचे. आणि हसून जेव्हा सांगतो ना ऑपरेशन झालं होतं, लय दुखलंय म्हणून आता हसून सांगतो. दुखून सगळं जातं, हसू फक्त राहतं. आणि तेव्हा मग मी दवाखान्यात होतो, तवाचा किस्सा मी तुम्हाला सांगितला. तेव्हा पण गर्लफ्रेंडला कॉल करायला लावला,
आणि ती म्हणली तुम्ही आला तरी मला फरक पडत नाही. ती पप्पानं ऐकलं माझ्या. पप्पा मला म्हणला भोसल्याचा आहेस का कोणाचा आहेस तू, तुझं रक्त कसं सळसळत नाही. मग तेव्हा मी ठरवलं आणि तेव्हा मी तिला फोनवर एक डायलॉग मारला, रिपीट आहे पण आज सांगतो. 12 झालो, घरी गेलो, तिला कॉल केला, म्हणलं तुला एकच सांगतो, तू जेव्हा तुझ्या पोरांची ढुंगणं धुत असतील तेव्हा सौरव भोसले तुला टीव्हीवर दिसेल. त्यातली एक स्टेप कंप्लीट झाली, ती आज पोरांची ढुंगणं धुते, मला फक्त टीव्हीवर जायचं बाकी आहे. लय फिल्मी कहाणी नाही आपली, बेसिक आहे. ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा खतरनाक तुमची असेल म्हणून तर तुम्ही हसताय, रिलेटेबल वाटते म्हणून हसताय. जगा वेगळी असते, हसताला पण नसता. तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे, करिअर करायचं आहे, लोकांना हसवायचं आहे. स्पीक द स्ट्रीट्स. रस्त्यावर जे चाललंय ते बोला, सामान्य माणसाच्या आयुष्यात चाललंय ते बोला, त्याच्यातूनच त्याला आनंद आहे. असामान्य बोलायचं, मोठं मोठं बोलायचं, हवेत बोलायचं आवडत नाही, केळ्या निघ म्हणतात. ज्ञान द्यायची गरज नाही आहे कोणाला, वयानुसार येणार आहे. फक्त आपलं अनुभव शेअर करायचं. घेतलं नाही घेतलं, लय लोड घ्यायचा. माझ्या घरात मला नेहमी एकच सांगण्यात आलं, समजून घे मोठा आहेस. टीममध्ये सांगण्यात आलं, समजून घे मोठा आहेस. पण जो समजून घेतो त्याच्यावरच अन्याय होतो, कारण जो सगळ्यांना समजून घेतो त्याला कोणच समजून घेत नाही. आणि त्याचं ट्रेनिंगच तसं असतं ना. आणि दुसरा प्रोजेक्ट जो मला मिळाला तो खूप टॉक्झिक होता. बॉस पण टॉक्झिक होता. पहिला बॉस जरा बरा होता. 10 मिनटं आवे गेलो तरी मला म्हणायचं कुठं होतास तू. मी म्हणायचं टॉयलेटवर गेलोय. तो म्हणायचा 10 मिनटं लागतात का टॉयलेटला. मग मी म्हणलं तुझी काय इच्छा आहे, कॅमेरा ऑन ठेवू का तुझ्या घरी येऊ. मी काय बी बोलायचो. लॉकडाऊन होतं, काय करेल तो, काय करेल, ब्लॉक केल्यावर काम कुणाचं आडणार आहे. घरी तर येत नाही, घरी आल्यावर आपण 2 पायावर सोडू का त्याला. लय नडलोय मी स्काईपवर लोकांना. आणि मग मी एकच काम दिलं, म्हणलं मम्मी पाहिजे ती साडी घेणार, पाहिजे ती करणार, फक्त येऊन मांस हलवायचा. पोरग ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे. मम्मीला मजा यायची. मम्मी म्हणते एवढंच काम असतोय भैया तुला. आणि तीच आई रात्री माझ्या बापाला सांगते, भैयानं दिवसभर 9 तास काम केलंय, त्याला झोपू दे शांत. हीच आई असते रे. आईला माहितीये पोरगा आडवं पडून लॅपटॉपवर बसलंय, पण बाप काय तर बोललाय म्हणून म्हणते लय काम केलं. कोविडमध्ये तेवढीच चांगली गोष्ट झाली की वर्क फ्रॉम होम मिळलं, घरातल्यांबरोबर वेळ देता आला, सगळं आलं. आणि एकदा बोलवलं ऑफिसला आणि तेव्हा गेलो आणि तेव्हा खूपच टॉक्झिक होतं सगळं. तर माझी एक HR माझ्याकडे आली, म्हणली सौरभ दिस इज टू मच नो. ती पण सोडायच्या तयारीत होती म्हणून सिंपती देत होती. इट्स बिकमिंग व्हेरी टॉक्झिक ना सौरभ राईट नाव, असं तसं. मी म्हणलं नो, आय एम ट्रेंड फॉर दिस. मी मिडल क्लास फॅमिली जन्माला आलो, ही काय टॉक्झिसिटी आहे. माझी आत्या मला काय बी म्हणून जायची, मामा हाणून जायचा. माझं करिअर माझ्या चुलत्यानं ठरवलंय, ही काय टॉक्झिक आहे तवा. ही किरकोळ आहेत, ह्यांनी माझ्या घरातल्यांकडे ट्रेनिंग घ्यावं. मिडल क्लास मधल्या पोरांना टॉक्झिक एन्व्हायरमेंट काय नसतं, घरातलीच इकडं डबल असते. आणि मग अशा जॉबवरती आपल्याला अशा काही मुली पण मिळतात. अशी एक बहीण पण मिळते जी पुण्यातली असते, इथली प्रॉपर असते. तिला माहीत असतं हा लांब गावून इथं जॉब करायला आलाय. तिला माहीत असतं मेसचा खाऊन ह्यो कटाळलाय. मग ती रोज 2 चपात्या एक्स्ट्रा आणते तिच्या भावासाठी. मग हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाही का. मग कॉर्पोरेटमध्ये फक्त लपडी छपडी चालतात का, नाही. बहीण भाऊ बनतात, ग्रुप बनतात. बरोबर आहे, किती गोष्टी होतात, नेटवर्किंग होतं. एकदा आमच्यात क्रिकेटची मॅच होती. मी आयुष्यात काय पण एक्सेप्ट करीन, पण मी क्रिकेटमध्ये हार नाही मान्य करू शकत. माझा भाऊ पण तसाच. अनुजन मी लहानपणी खेळायचो का नाही, तर समजा मी त्याला 5-6 मारले, एकदाच मारलेले, तेच मी आयुष्यभर सांगत आलो. ते मारतं मला अजून पण, म्हणजे काय बारका आहे वयानं. मी एक सांगतो, मला त्याचा खूप अभिमान आहे. माझ्या मागचे 2 महिने माझं घर एक मोठ्या भावाची जबाबदारी त्यानं पार पाडली. मोठा भाऊ लहान भावासाठी कधी असं भरभरून बोलत नाही, रडायला येतो म्हणून. पण मोठ्या भावाचा बारक्या भावावर तेवढंच प्रेम असतं, फक्त त्याला व्यक्त करता येत नाही. तो त्याचा ड्रेस फक्त त्याला घालायला देतो, ह्यातून व्यक्त करतो. तर मग क्रिकेट बिकेट खेळायचो आणि त्याच्यामुळे मी कधी हारतच आलो त्याच्या पुढं. कारण त्याला म्हणलं ना तो हारला की तो बॅट घेऊन जायचा डायरेक्ट.
काय असं कशानं खेळता क्रिकेट? पायानं. त्यामुळे अनुज कधी हारायचंच नाही. आणि मग टीम पाडताना पण सगळे अनुजच्या टीममध्ये जायचे, की ज्याला हे हारत नाही तर ह्याच्या टीममध्ये. मग माझ्या टीममध्ये कोण, ज्याला फुल टप्पा बी बॉल बसत नाही, माझ्यात लागांची टीम होती. सगळी सगळी डिफॉल्टवाली, एक गुंगा एक बहिरा, त्याला सांगतोय यार लॉंग ऑनला मार, हे आणतंय असं. सगळी तशी होती माझ्या टीममध्ये. आणि कॉर्पोरेटमध्ये मजा तवाच असते स्पोर्ट्स डेला, कारण तुम्हाला 9 तास जॉब करायचा, त्यातनं एक्स्ट्रा थांबायचं, नंतरची बस बुक करायची, कॅब बुक करायची, रोज प्रॅक्टिसला जायचो. आम्ही प्रॅक्टिसला गेलो. आणि आम्ही सातारची पोरं, पुण्यातली पोरं, कोल्हापूर सांगलीची पोरं सगळे एकत्र पश्चिम महाराष्ट्र गटला. आम्ही टीमला नाव दिलं 11 डाकू. किती युनिक. आम्ही रूट्स नाही विसरलो आमच्या कॉर्पोरेटमध्ये, डाकूच आहे आपण. आणि दुसऱ्या टीमची काय होती माहिती आहे का नाव, ती सगळी पोरं म्हणजे आता तुम्ही समजून जा, अदर स्टेटची होती. त्यांनी काय नाव दिलं माहिती आहे का, फिनिक्स 11. मी म्हणलं अरे त्या छापणाऱ्याला बी छापाय अवघड गेला असेल. टी शर्ट आमचं सोपं होतं, 11 डाकू. टी शर्टवर नाही कळलं तर तोंडावनं कळतंय, डाकू आहेत. आहे का नाही? मी आता 11 डाकू म्हणल्यावर तुमच्या पुढं ज्या मित्राचा चेहरा आला ना तोच खरा डाकू. नाव घेतलं की चेहरा पुढं आला. आणि मी सांगतो तेव्हा गोल चेहऱ्याचा असणार. मोस्टली त्याची केस कुरळे असणार. आणि तो असा बोलत असणार, मग कशाला कॉमात बोलतो, कॉमात मग कशाला, त्याला काय होतंय, पूर्ण वाक्य नाही करत, लय रूढ असते, पूर्ण वाक्य करत नाही. आणि आम्ही सेमीफायनलला गेलो, नुसतंच ब्रेकअप झालं. गर्लफ्रेंड माझी त्याच प्रोसेसमध्ये, फुल रिबिलेन, सुट्टी देत नव्हतो. हार्दिक पांड्या होता माझ्यातला जागा, बघत बी नव्हतो, शॉट मारायचो. ती गोष्ट वेगळी की वाईट बॉल असायचा, शॉट बसला नाही, पण कॉन्फिडन्स होता गाड्या. आणि एक पोरग होतं झारखंडचं, आणि ते बॉलिंगला आलं, आणि ते त्याच्या भाषेत मला शिव्या द्यायला लागलं. शिव्या, हा बघा, भाषा कळत नसली पण शिवी कळती. तू कुठल्या बी भाषेत दे, कारण शिवी देताना जो आनंद असतो ना, कळतंय ना चेहऱ्यावरनं की शिवी दिली त्यानं आपल्याला. मी म्हणलं थांब जरा, मॅच हारती असं जर मला वाटलं तेव्हा तुझा बदला घेतो. सेमीफायनल झाली, फायनलला पोचलो. ते झारखंडचं पोरग आलं, त्यानं 2 बॉल टाकलं मला, 2 बॉल प्लेड केलं, रन निघले नाही. माझा टीम मॅनेजर माझ्या नावानं बॉम्बलायला लागला, तू टीम अशी पण प्रोडक्शन डुबावलंय, क्रिकेटमध्ये पण डुबव, टीमसाठी तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. तिकडनं माझी एक्स गर्लफ्रेंड दुसऱ्या टीमला चीअर करते, गद्दार. एका वेळी किती इमोशनल ठिकाणी मी गुंतलोय कळतंय का तुम्हाला? त्यात HR माझी बघते मला तिथून, जी शुद्ध छान दिसायला आहे. आहे ना लक्षात? आणि आता आम्हाला कळलं 4 बॉल आणि 16 रन पाहिजेत, आणि 2 विकेट राहिलेल्या. एक माझी पडली की अजून एक येणार होता. तर मी 4थ्या बॉलला 1 रन घेतली, राहिल्या 15 रन. 3 बॉल किती पाहिजेत, म्हणजे 2 6 1 4 पाहिजे. आता एक जण पुढं गेला बॅटिंगला, प्रसाद नाव होतं त्या पोराचं. प्रसाद लय वेल स्पोकन पोरग, लाडकं, गुणाचं, शिव्या बिव्या काय विषय नाही. सो ते इन्फ्लुएन्स होत नव्हतं. त्याकडे गेलो, म्हणलो प्रसाद तुझ्या पप्पाला पण 6 बसणार नाहीत. रिॲलिटी दिला डायरेक्ट मी. त्यामुळे तू 6 मारायच्या नादी लागूच नको. फक्त मी भांडायला लागलो की तू माझ्या शेजारी येऊन उभा राहा. भांडू बी नको म्हणलं, तू फक्त धर मला, की अरे सौरभ नको, अरे सौरभ नको. मी मारणार नाही म्हणलं कुणाला, तू धरायचं मला. आणि मी तिथं गेलो, ते झारखंडचं बॉलर होतं का नाही, त्याला म्हणलंय क्या बॉल डालताय, दम हे काय नाही तुझी मी. आणि त्यानं दिली शिवी. आणि हंपायरला आपण रोज चहा प्यायला न्यायचो. म्हणले शिवी का देतोय भाड्या, म्हणलो सगळी मराठी गटली त्याच्या टीम मधली बी, शिवी का देतो, शिवी का देतो. आता हंपायरला कळलं की 3 बॉलमध्ये 15 हँडला बसणार, म्हणून ही कालवा करायला लागल्यात. माझ्या टीम मधल्यांना कळलं की ड्रॉ झाला तर कप दोघाला हाय, साम दाम दंड भेद.
राजा महाराजाने केले त्यांचाच आपण अंश आहे की. जरा तरी अलाउड आहे की आपल्याला. तुमचा मित्र करत नाही, त्यानं काय खाल्लं नाही, तो विष पिऊन घ्यायचं म्हणतोय, तू तिला कॉल कर. काय नाही, मोमो खात असते. कॉलसाठी केलं ना तुम्ही. तिथं मॅटर मिटला. सोनल म्हणून एक जण होता काश्मीरचा, प्रॉपर पोरगाव होता, माणूस होता, 53 वर्षाचा, नाव घेत नाही. तो मध्ये पडला आणि मी आपला अंगाव जायची ऍक्टिंग करतोय, त्याला पडली बुक्की. तो फ्लोर मॅनेजर होता, त्यानं बिझनेस आणलेला. मी किती हुशार, मी म्हणलं साले सोनल सारखं मारताय तू. सौरभ इसको नहीं सोडने का. सोनल सर म्हणलं सर एक काम करते अपन, पॉश रेज हो जाएगा सब पे. अपन एक काम करते, निपटाते. हमको ट्रॉफी नहीं चाहिए, हमको सिर्फ टाइटल दे दो, मेडल दे दो. ट्रॉफी काय आम्ही तुझ्या टीम मधून तू जेवाय गेल्या उचलून मी आणू शकतो. माझ्यातनं शाळा बाहेर गेली नव्हती, मी अजून शाळेतच होतो. चोरलं की आपलं. दिलं ड्रॉ करून. मग मॅन ऑफ द मॅच कुणाला दिला असेल? कम्युनिकेशन स्किल जर जमलं ना तुम्हाला, तुम्ही काय बी जिंकू शकता. काय बी कम्युनिकेशन लय हार्ड पाहिजे तुमचं. प्रसाद अजून मला म्हणतो आपण चुकीचं बघलो का. म्हणलं डोंट बी सो इथिकल बॉय. जिंकण्यासाठी काय काय कर. परत नाही जिंकलो, परत टीमच गंडली आमची. त्यांना कळलं हे सावऱ्या भांडतं परत नाही का. मी तर मॅच कॅन्सल करू म्हणून झोपलेलो खाली डायरेक्ट. तिथं पण माझ्या डोक्यात काय, माझा शर्ट खराब झाला की शर्ट धुवायला गेलो जिमच्या इथं की माझे 2 तास बुडतील म्हणून मी झोपलेलो. हीच पोरं कुठली आहेत माहिती का, जेव्हा कोणाचा बर्थडे असला की चॉकलेटची पिशवी घेऊन वाटायचा त्यात, जेणेकरून 2 तास बुडले. त्यातलाच मी एक होतो. शाळेमध्ये जे ट्रेनिंग मिळलं ते फक्त खऱ्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलं. मध्ये ते एक घटना घडली आणि मला खूप वाईट वाटतं जेव्हा अशा घटना घडतात. रेप, बलात्कार, अत्याचार हे ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे काही गोष्टी येतात. आपला देश असा नाहीये, आपण असं नाहीये. आणि आता हे होताना दिसतंय. सारख्या बातम्या येतात. काय झालं रे कोलकाता रेप केसचं? स्टेटस ठेवलं ना सगळ्यांनी तुम्ही. मला मेसेज केलता की काहीतरी बोला, काहीतरी कॉन्टेंट बनवा की ह्याच्यावर. मी संधी साधं कॉन्टेंट क्रिएटर नाही की काहीतरी घडलं म्हणून व्हिडिओ बनवीन, मिलियनमध्ये व्ह्यू घेऊन परत मी काय सिंपती देणार नाही. आज थंड झाले, आज बोलतो. काय झालं रे? तू कधी बोललाय का फिमेल डॉक्टरशी प्रेमानं? तू कधी नर्सची नीट बोललायस का? आज जी पोरं जिच्यावर बलात्कार झालाय, जिला न्याय मागतात ना, हेच हरामखोर कोणाचा MMS लीक झाल्यावर लिंक मागतात. तुम्ही वय पुरुष. हिपोक्रेसी. माझे मित्र आहेत की काय ओळखणारे. लिंक मागणारा हा पहिला आणि जस्टिस मागणारा तुझा स्टेटस. होय, मग तुम्हाला जस्टिस पाहिजे का ट्रेंडवर वेव करायचंय? लागल म्हणाल लय लोकांच्या. स्टेटस ठेवून नाही बदल घडणार, आपल्या वागणुकीतनं बदल घडणार आहे. जेव्हा आपण पुढनं चालत जाऊन पुढची पोरगी आपल्याकडे बघून पदर किंवा ओढणी सरळ करणार नाही, महाराष्ट्र भारत सगळं सेफ झालं. लय राग आहे मला या गोष्टींबद्दल, लय राग आहे. कारण एकानं जर अत्याचार केला तर अख्ख्या पुरुष जातीला बदनाम करण्यात येतं. मग मी सांगतो पुरुषांना आपली जबाबदारी ही पिसाटलेलीत आपण ठेचून मारली पाहिजेत. ह्यांना बाहेर काढलं पाहिजे. एक कोट येतं, नॉट एव्हरी मॅन बट ऑलवेज अ मॅन. बरोबर ना? असं झाल्यावर मी परत म्हणतो, नॉट एव्हरी मॅन हितपर्यंतच थांब, ऑलवेज अ मॅन. आम्ही त्याला पुरुष मानतच नाही. ज्यानं हे केलंय त्याला, तेव्हा आमच्यातला नाही. तुम्हाला जी करायचंय ते करा. 6 महिन्याआधी मी ह्यावर बोलायला पाहिजे होतं. माझ्यासाठी एक खूप मोठा पॅराग्राफ लिहिलता एका डॉक्टरने. आणि मी आज हे बोलतोय कारण मी जेव्हा ICUत होतो तेव्हा मी बघितलं एक नर्स मला दिवसात 10 गोळ्या चालू होत्या. आता पण 9 गोळ्या चालू. सारख्या येऊन गोळ्या द्यायच्या, सारखं समजायच्या. आणि त्या काय करायच्या त्यांना कळलं नंतर की बाबा दवाखान्यातला किस्सा तुम्हाला सांगायचा राहिला. ॲडमिट होतो, पात्या हर्षा आली, लहान पोर आहेत आपली. हिंदू धर्मामध्ये माणूस मेल्यावर त्याच्या पाया पडतात. बरोबर? झोपलेल्या माणसाच्या पाया पडून नाही सांगतात का नाही लहानपणापासून. मी ICUत आहे. ह्यांना माझी काळजी वाटली माहिती आहे. आल्यात, नर्स इथं आहे, डॉक्टर इथं आहे, न्यूरोसर्जन आहे तिथं. हे दोघं आल्यात, सर तुम्ही नीट आहे ना, तुम्ही सगळं ठीक आहे ना, जाताना पाया पडून गेल्यात.
साळुंकी नर्स म्हणते, अरे हरामखोरा तो जिवंत आहे की. मला ह्युमर आहे ना, माझा पिच्चा कुठं सोडत नाही. आयसीयूत मी हसतोय, आणि मी आयसीयूत होतो ना तेव्हा मला लय बेकार दिवस गेला 10 दिवस. आईला दुसऱ्या दिवशी उठायचो, शेजारची म्हातारी गायब, म्हातारं गायब, बेडवर नवीन पेशंट रोज. अयो हसताय तुम्ही, चेष्टेचा भाग नाही, सगळं थांबतं. बेकार आहे. जी आजी काल आपल्याला विचारते वरंबात खाल्ला का, गोळी खाल्ली का, ती आजी आज गायब. आणि तेव्हा मला कळलं काय भिकार पिढी होत चालली आहे. त्या आजीला पोरगाय पोरगी US-ला आहे, आजीच्या बहिणीचं पोरग तिला सांभाळायला यायचं, दवाखान्यात त्याचं पैसे संपलं, 4 दिवस तिला बघाय बी आला नाही, ती आजी जीव तोडली. जोपर्यंत ती बघाय येत होता ना पोरग, तोपर्यंत आजी जिवंत होती. आजी शरीरानं नाही मनानं मिळती. आणि तिथल्या नर्सनं त्या आजीला 4 दिवस जगावलं. हे तिथं कळलं मला ह्या गोष्टी. दवाखाना लय शिकवत तुम्हाला. आणि देव सगळ्यात जास्त प्रार्थना दवाखान्यातल्या मंदिरातच ऐकतो. बाकीकडे तुम्ही लाईनीत जावा, VIP दर्शन घ्या, तिथं नाही ऐकणार. ठीक आहे. माझे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर युवराज पवार, त्यांचा खूप मोठा हात आहे. आज मी इथं बसून बोलतो त्याबद्दल. आणि त्यांनी काही गोळ्या दिल्या, मला ट्रीटमेंट दिली, त्यामुळे मी आज इथं बोलतोय. आणि खूप धाडस लागतं ह्या क्षेत्रात यायला, जेव्हा तुम्हाला लोकांना फाडायचं असतं, गोळ्या द्यायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, दुसऱ्याचा जीव तुमच्या हातात असतो. सो डॉक्टर हे देवानं आपल्यावर दिलेलं एक वरदान आहे. काही चुकीचे डॉक्टर असतील, पैसे खात असतील, बट 99% डॉक्टर तरी आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतात आणि हे देशाची सेवा करतात. ॲटलिस्ट त्याबद्दल तरी त्यांना आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. सोशल मीडियाचा खूप प्रभाव पडत चाललेला आहे प्रत्येक गोष्टीवरती. तुम्ही भांडला की तुम्हाला भांडणाचे रील येतात, प्रेमात पडला की प्रेमाचे रील येतात, पोहे खाल्ले की पोह्याचे रील येतात. माझी एक रील बघितली की माझ्या सगळ्या रील येतात. म्हणजे तुमचं प्रत्येक डिसिजन आज सोशल मीडिया ठरवतंय. प्रत्येक डिसिजन आज सोशल मीडिया ठरवतं. तुम्ही काय करायचं, काय घालायचं, कोणाचं कसं बोलायचं, प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया ठरवते. मागच्या 1.5 महिन्यामध्ये सोशल मीडिया खूप कमी वापरला. इंस्टाग्रामला स्टोरी टाकली, रील टाकली. मी खरं सांगतो, क्रिएटर म्हणून सांगतो, ज्यांना खरंच ज्यांचा कॉन्टेंट तुम्हाला खरंच आवडतोय का नाही, त्यांना फॉलो करा, त्यांच्या रील बघा, एक्सप्लोर पेजमध्ये जाऊ नका, वेळ वाचवा बाळांनो. तुम्ही एनर्जी देताय. मी जे बोलतोय ते सिरियसली घ्या. एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी देताय. संत साधू महात्मे मोठे का झाले? कारण त्यांच्या भजन कीर्तनाला माणसं आली आणि प्रत्येकाने एनर्जी त्यांना दिली, म्हणून ते संत महात्मे झाले. ह्या पॉझिटिव्ह एनर्जीतनं तुम्ही टॉक्झिक लोकांना जर ती एनर्जी देत राहिली तर ती लोक मोठे होतील. तुमचं काय? मी इन्फ्लुएन्सर नाही, मी स्टेज आर्टिस्ट आहे. सोशल मीडिया इज अ बाय प्रोडक्ट. ऑडिटोरियम भरत्यात तोपर्यंत आपलं चाललंय, फॉलोअर्स इज अ बाय प्रोडक्ट. ठीक आहे. आणि दवाखान्यात गेल्यावर मला एक गोष्टीचा खूप अभिमान वाटला. आज आपण कमी पाणी पितोय, स्ट्रेस घेतोय, ट्रॅव्हलिंग करतोय, अभिमानानं सांगायचो की 3 तास बिना उभा राहता, म्हणजे बिना बसता मी शोज घ्यायचो, अभिमानानं सांगायचो. पण नंतर कळलं ह्या अभिमानाची गोष्ट नाही. 3 तास पाणी न पिता बोलतो, ह्या अभिमानाची गोष्ट नाही. ह्या अभिमानानं सांगायच्या गोष्टी नाहीत. रात्रभर 4 पर्यंत जागलो, 19 मिनिटाची झोप घेऊन मी शो केला मागचा. ह्या अभिमानानं सांगायच्या गोष्टी नाही आहेत, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्हाला आज वाटेल हो पांचट बोलतोय, वय वाढल्यावर, वेळ आल्यावर माझी रील तुम्हाला येणार. अल्गोरिदम आहे शेवटी. ओके. 2 गोष्टी. दवाखान्यात गेलो, काय झालं कसं झालं मी कधी सांगणार नाही. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा मी पप्पांना फक्त एवढंच म्हणलं, पप्पा शेजारी होते. बापाचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे बघा. माझ्या घरी नव्हतो, माझ्या गावात नव्हतो, दुसरीकडे होतो. पप्पा मी एकत्र होतो. पप्पांना एवढंच म्हणलं, पप्पा मला वाचवा, मला काहीतरी होतं. आणि मी 41 मिनिटं बेशुद्ध होतो. त्यानंतर 8 दिवस ICUत. मी शेवटचा शब्द आणि शेवटचा विश्वास पण माझ्या बापावर टाकला. म्हणून दरवेळी माझ्या स्टेजवरनं मी माझ्या बापाचं नाव घेत राहणार. आणि मी जेव्हा घरी होतो, हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा तुमच्या येणारे कमेंट, तुमचे येणारे मेसेजेस, ह्यांनी मी बरा झाले. दुआ के साथ दवा पण लागलेली आहे. शोचं ड्युरेशन आपण थोडं कमी ठेवून एक सरप्राईज एलिमेंट प्रत्येक शोला ॲड करणार आहे. ह्या शोच्या शेवटी जाता जाता तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे की मला आजारपणातून बरं होताना 2-3 गोष्टींनी खूप मदत केली. एक म्हणजे चांगलं संगीत, चांगली संगत आणि चांगलं खाणं. मागचे जवळजवळ तुम्ही 2-1 तास मला ऐकताय. एवढ्या चांगल्या वेळेनं चांगल्या ठिकाणी बोलू शकतो ह्याच्या मागे डॉक्टरांचा हात आहे, माझ्या आईचा हात आहे. आज माझी फॅमिली इथं नाही आहे कारण त्यांना माहिती आहे ते पुढं बसले तर मी इमोशनल होईल, म्हणून ते घरी आहेत. तिथून ते माझ्या फोनची वाट बघणार आहेत की शो नीट झाला का, तू नीट आहेस का. ह्यालाच प्रेम म्हणायचं. नेहमी व्यक्त होणारच प्रेम नसतं, अव्यक्त प्रेम पण चांगलं असतं. अव्यक्त आईबाप आहेत, अव्यक्त भाव आहेत, अव्यक्त मित्र आहेत.
आणि एकच अपेक्षा करतो की तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायला लागू नये, एवढे फिट राहाल, कोणावर दवाखान्याचीही वेळ येऊ नये. जाता जाता मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्यात आणि मग सरप्राईज द्यायचं आहे. आणि आजचं सरप्राईज लय मोठं असणार आहे. आणि इथून पुढे ही सरप्राईजची सिरीज जोपर्यंत मी शो करतोय तोपर्यंत चालू होणार. सौरभ भोसले कोलॅबरेशन सिरीज ही चालू आहे. शेवटचं जर मला तुम्हाला काय सांगून सोडायचं असेल, इथपर्यंत येण्यामागं माझ्या बॉसचा हात आहे, जो चांगला असो वाईट असो त्यानं मला काहीतरी घडवलं. माझ्या वडिलांचा हात आहे, माझ्या आईचा हात आहे, 200 रुपये तिकीट काढून प्रत्येक येणाऱ्या पोराचा हात आहे, तुम्ही केलेला मेलचा हात आहे. आयुष्यात असे प्रसंग आले, मागच्या 2 महिन्यामध्ये एवढे असे प्रसंग आले की अशा काही गोष्टी घडल्या जिथं मला रडू वाटलं, पण एवढं रडू वाटलं की शेवटी एवढी संकट येऊन असं वाटलं की याला हसून मी म्हणायचं, देवा हसावं का रडावं कळत नाही ना. ती सिच्युएशन तुमचं पुनर्जन्म असते. आणि ह्या पुनर्जन्माच्या प्रोसेसमधून मी मागच्या 2 महिन्यातून गेलो आहे. आणि माझ्या डॉक्टरचा हाच डायलॉग मला होता, हा तुझा पुनर्जन्म आहे, कसा जगायचं तू ठरव. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की हसावं का रडावं, तेव्हा हसणं चूज करा. तुम्ही हसलं की 4 लोक हसतील, 4 लोकांना वाटेल तुम्ही सुखी आहे, तुमच्याकडे बघून त्यांना प्रेरणा मिळेल, मी पण सुखी राहू शकतो. आणि तुमचं पूर्ण आयुष्य आनंदमय होऊन जाईल. टाईमच्या लिमिटमुळं मी शो थोडं लवकर वाइंडअप करतोय, पण सगळ्यांना भेटून जाणार, डॉक्टरने जरी नाही सांगितलं तरी. एक कोलॅबरेशन पण होणार, एक सरप्राईज पण असणार. शेवटचं एकच वाक्य मी तुम्हाला सांगतो, ही तर जेवढी तरुण पोरं आहेत भारताची, ह्या राज्याची, आपल्या कुळाची, सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे. काय बघताय, काय विकत घेताय, कोणाशी काय बोलताय, याचा थोडासा विचार करा. आपल्या आईबापाला कधी आपल्यामुळं सत्कार घ्यायला पुढं नाही बोलावं लागलं तर चालतंय, पण आपल्यामुळं मान खाली घालायला नाही लागली पाहिजे. आणि तुम्ही जे काय आहात, मी अशा धर्मात जन्माला आलो, मला खूप अभिमान आहे. जो माझा धर्म मला सांगतो की प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे. मला लय अभिमान आहे ह्या गोष्टीचा की प्रत्येक माणसात देव आहे. मला देव माझा फोर्स करत नाही, मंदिरात येऊन माझी पूजा कर, म्हणतो तुझ्यात देव आहे, तू फक्त माझं नाव घे. आणि मागच्या 2 महिन्यात एका व्यक्तीनं मला ह्या निगेटिव्ह थॉट्समधून बाहेर काढलं. त्या व्यक्तीला मी शतशः नमन करून हे सेशन थांबवणार आहे. ते आहेत प्रेमानंद महाराज. त्यांना ऐकायला लागल्यापासून बऱ्याच गोष्टींकडे माझं बघण्याचं परसेप्शन बदलले. मागचे 2-2.5 तास तुम्ही मला शांततेत ऐकलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. थँक्यू. आता उभे राहा, कारण उभं राहूनच पुढच्या गेस्टचं वेलकम करायचं. गेस्टमधून तुम्हाला कळलं असेल, मी म्हणलं मी बरा होण्यास संगीताचा खूप मोठा हात आहे. आणि ज्यांची गाणी ऐकून 2 महिन्यात मी बरा झालो आणि उत्स्फूर्तपणे स्टेजवर आलो, आणि ज्यातून मला शहारे मिळाले, महाराजांची गीतं ऐकायला मिळाली आणि माझ्या अंगावर काटा आला, त्या गायकाकडून, त्या लेजंडकडून आज आपण 3 गाणी ऐकणार आहे. तुमच्या सगळ्यांसाठी स्टेजवर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अवधूत गांधी सर यांचं.